दिदे 100 माणसांचा स्वयंपाक हिने एकटीने केला असेल का गं? तिची ती चमची बहीण आहे ना मदतीला, म्हणून तर बोलवून घेतलंय ना तिला. आणि आपल्या घरातले 2 गडी आहेतच राबायला, मग काय झालं न करायला. द्या इकडे. अजून काही राहिलं नाही ना? अजून ते राहिलं नाही ना? नाही. चला माऊली, रामकृष्ण हरी, घेऊन जा सावकाश. ठीक आहे. अहो नाही माझ्याकडे नको, त्यांच्याकडे द्या, मालकीणबाई त्या आहेत. अहो घ्या हो. बघितलं का, आता पण बायकोकडेच दिले पैसे. धन्यवाद, सावकाश जा. हो. चला माऊली. चला. पण दिदे खरंच खूप मोठी ऑर्डर मिळाली हं. चांगलीच मोठी ऑर्डर आहे. चला अर्पिता मॅडम, आपली पहिली मोठी ऑर्डर सक्सेसफुल करून दाखवली आपण. अभिनंदन. हे फक्त तुमच्या आत्मविश्वासामुळे झालंय. तुम्ही म्हटलं होतं ना, फक्त सुरुवात झाली पाहिजे. बघा, झाली सुरुवात. तुमचं पण अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स ब्रो. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी. कॉंग्रॅट्स निकी. काँग्रेस. चला आपण बघू, तयारीला लागू. हा. काय रे मुलांनो, झाली का तयारी? दीदी, श्रेयस कधी येणार आहे? तो येतच असेल. तो बघालाच. याला काय झालं ग? काय माहिती, हा रडतोय का? मामी. श्रेयू, अरे श्रेयू बाळा, अरे. काय झालं? काय रडतो का? कोणी काही बोललं का तुला? श्रेयू काय झालं? मामा मामी, या वर्षी आपल्या चाळीत विठ्ठल रघुमाई नाही येणार. काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं काय नक्की सांगशील की नाही? श्रेयू, काय झालं? काय झालं काय नक्की सांगते की सांगा, काय सांगते? अरे थांबा बरं सगळे. अर्पिता, तो रडतोय ना, त्याला जरा शांत कर. श्रेयू बाळा, थोडी शांत हो. हा, रडू नको, रडू नको, शांत हो. आम्हाला सांग नक्की काय झालंय. श्रेयस, हे बघ, रडू नकोस, शांत हो. काय झालं? तुम्ही विठ्ठल रखुमाईची मूर्ती आणायला गेला होता ना, मग रिकाम्या हाताने परत का आलाय? मामा, तुला माहिती आहे ना, आपण दरवर्षी चौगुले काकाच्या दुकानातून विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती आणतो. आता पण आम्ही तिथेच गेलो होतो, पण आम्ही दुकानाजवळ गेलो तेव्हा. बाळानो, यावर्षी विठ्ठल रखुमाईची मूर्ती मी तुम्हाला नाही देऊ शकत. का? अरे, आपल्याकडे ज्या मूर्ती येतात ना, त्या आमच्या गावी बनतात आणि आषाढी एकादशीच्या 1 दिवस अगोदर त्या आपल्या दुकानात येतात. पण यावर्षी त्या भागात खूप पाऊस पडलाय आणि नदीवरचा पूलच कोसळलाय आणि मूर्ती घेऊन येणारा ट्रक आहे ना, तो अलीकडेच अडकलाय. त्यामुळे या वर्षीच्या सगळ्या ऑर्डर कॅन्सल करायला लागल्या. तुमच्या काकाला माफ करा. या वर्षी विठुरायाची इच्छा नसेल माझ्याकडून सेवा करून घ्यायची,
तुम्ही दुसरीकडून कुठून तरी मूर्तीची व्यवस्था करा. मामा आमचं काही चुकलंय का रे? देव रुसलाय का आमच्यावर? अरे श्रेयू बाळा, असं काही नसतं. देव नाही आपल्यावर रुसत. तो ना आपली परीक्षा बघत असतो. तू रडू नको बरं, शांत हो. आणि तू लीडर आहेस ना या सगळ्यांचं. बघ तू रडतोस म्हणून सगळे रडायला लागले. बघ आपण रडतो, रडू नको तू. अर्पिता किती चांगले समजावते ना. बाजूला बाजू. श्रेयस, तू रडू नकोस बरं. तुम्ही प्रयत्न करण्यात कुठे कमी पडलात का? नाही ना. आता पाऊस आला, पूल कोसळला, यात तुझी काय चूक आहे? आपण काय करणार आहोत त्यात? जसं ते काका म्हणाले ना, तसे यावेळी विठुरायाच्याच मनात नसेल आपल्याकडून सेवा करून घ्यायची. त्यामुळे सोडून दे, तू रडू नकोस बरं. नाही आई, आम्ही सर्व खूप प्रेमाने गेलेलो होतं. अर्पिता मामी, यावर्षी खरंच आमची दिंडी होणार नाही का? आम्ही एवढी सारी तयारी केली, पण देव नाही येणार का? आम्हाला आज दिंडी आणि वारी देवासोबतच करायची आहे. मामी, कर ना काहीतरी. तुझ्याकडे सर्व प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं ना, मग या प्रॉब्लेमचं पण सोल्युशन शोध. हो मामी, तुझ्याकडे सोल्युशन असतं ना. सांग ना मामी. मामी काहीतरी बोल ना. अरे हा तर वेगळाच प्रॉब्लेम होऊन बसला ना. कोणाची दृष्ट लागली मुलांच्या आनंदाला देव जाणे. श्रेयू, हे बाळा ऐक, आज आषाढी एकादशी आहे ना, सगळीकडे खूप गर्दी आहे. घराघरात चौका चौकात ना पूजा असणार आहे. मग आपल्याला विठ्ठल रखुमाईची मूर्ती नाही मिळणार. हा ए मुलांनो, चला आपापल्या घरी जा. नाही नको, म्हणजे आपण असा निगेटिव्ह विचार नको करायला. एकदा प्रयत्न तर करून बघूया ना. सगळेच ना आपापले कॉन्टॅक्ट वापरून जरा शोधू कुठून मूर्ती मिळतेय का. हा, काही गरज नाही या सगळ्याची. पैसा ओतला की सगळी कामं होतात. मी करते अरेंज मूर्ती. बघितलं, हा? रडायचं नाही आता. अहो निदान देवाला तरी पैशात तोलू नका. हाच प्रॉब्लेम आहे तुझ्यासारख्या भिकारी लोकांचा. पैसा कधी बघितलेला नसतो ना, मग पैसा वाईट वाटतं तुम्हाला. आणि मग ही अशी फिलॉसॉफी आठवते. आता बघ पैसा काय करतो ते. ठीक आहे, तुम्ही तुमचा पैसा वापरून बघा. आम्ही आमची भक्ती पणाला लावतो. बघू कोण जिंकते, पैसा की श्रद्धा. अगं ए, भक्तीसाठी सुद्धा ना पैसा लागतो. देवाला फुलं वाहतो ना, ती सुद्धा विकत घ्यावी लागतात. नाहीतर काय, फक्त भक्तीने सगळं काही होत असतं ना, तर लोकांनी पैसे कशाला कमावले असते? ए राजश्री, तू कर ग तुझे प्रयत्न. चला आपण फोन लावू सगळे. हो, होईल होईल, रडू नकोस.